नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर कायम तुटून पडणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे यांचे कट्टर समर्थक खासदार विनायक राऊत हे आमने सामने असणार आहेत. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. तळ कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. आजवर झालेल्या 6 लोकसभा निवडणुकांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. 2014 आणि 2019च्या 2 निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून विनायक राऊत हे विजयी झाले होते. या दोन्ही वेळी मोदी लाट होती आणि भाजपाचे नेते पदाधिकारी हे शिवसेनेसोबत होते. त्यावेळी राणे विरुद्ध शिवसेना असं 2 निवडणुकींमधील लढतीचं स्वरूप होतं. 2014 आणि 2019च्या दोन्ही निवडणुकीत नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे हे पराभूत झाले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून तर 2019 मध्ये स्वतःच्या स्वाभिमान पक्षातून निवडणूक लढवली होती. भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. परंतु शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या प्रबळ दावेदारीमुळे नारायण राणे यांची उमेदवारी घोषित होणं रखडलं होतं. परंतु उमेदवारी मिळण्याच्या आधीच नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या मैदानाचा ताबा घेतला होता. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नारायण राणे यांनी मेळावे घेतले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना जाहीर झाली. विनायक राऊत यांना उमेदवारी मिळण्याआधीच त्यांनी गावोगावी बैठका घेऊन प्रचार सुरू केला. 16 तारखेला त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्जही दाखल केला. आपण राणे यांना पराभवाची हॅट्रिक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या 3 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी या 3 मतदारसंघाचा समावेश आहे. चिपळूण हा राष्ट्रवादी अजित पवार गट, रत्नागिरी आणि सावंतवाडी शिंदेची शिवसेना, तर कणकवली भाजपा आणि राजापूर आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. 2019च्या निवडणुकीत विनायक राऊत यांना 1,78,322 एवढं मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. केवळ कणकवली विधानसभा मतदारसंघातच नारायण राणे यांना मताधिक्य होतं, तर इतर 5ही मतदारसंघात विनायक राऊत यांना मताधिक्य मिळवलं होतं. 2019 नंतर राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन केला. त्यानंतर मूळ भाजपा आणि राणे समर्थक एकत्र आल्यानंतर भाजपाची तळ कोकणातली ताकद पूर्वीपेक्षा वाढली. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळावी आणि त्यात पुन्हा राणे यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला होता. भाजपाला आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ ताब्यात घेण्याची संधी चालून आली. त्यासाठी नारायण राणे यांना सामंत बंधूंची मदत घ्यावी लागणार आहे. कारण या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेचे विशेषतः उदय सामंत यांचं मोठं नेटवर्क त्यांनी रत्नागिरीत तयार केलं. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मिठाचा खडा पडू नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतली आहे. आता तिकडूनही मिठाचा खडा पडू नये याची खबरदारी घ्यावी हे निर्देश भाजपाच्या दिशेने होते. कारण मागील 2 महिन्यांपासून राणे आणि सामंत यांच्यात अनेक वादाच्या ठिणग्या उडल्या होत्या. त्यामुळेच आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत सलोखा कसा राहतो हे महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सिंधुदुर्गात शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच राणे यांना साथ देण्याचं जाहीर केलंय. विनायक राऊत यांनी मात्र बऱ्यापैकी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याशी समन्वय ठेवला. चिपळूणला जाऊन त्यांनी राष्ट्रवादीचा मेळावा घेतला, तर सिंधुदुर्गात जाऊन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीही घेतल्या. त्याचबरोबर विनायक राऊत यांचं संघटन रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मोठं आहे. तर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांचं नेटवर्कही सिंधुदुर्गात मजबूत आहे. त्याचा फायदा विनायक राऊत यांना होऊ शकतो. राणे विरुद्ध राऊत यांच्यातील लढत म्हणजे कट्टर राजकीय विरोधकांमधील झुंज असणार आहे. तर एका बाजूला राणे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे, तर आम्हालाही अशीच लढत हवी होती असं म्हणणारा ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्यानं ही हाय व्होल्टेज लढत महाराष्ट्रात प्रतिष्ठेची बनली आहे. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं.
इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे असं. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.